आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाट अतिदुर्गम आणि मागास मानला जातो. परिणामी येथील शिक्षणाचा स्तर पाहिजे त्या प्रमाणात असल्याचे सुद्धा दिसून येत नाही. कोरोनामुळे गेल्या 20 महिन्यापासून शाळा बंद राहिल्याने आधीच शिक्षणाच्या बाबतीत मागास असणारे मेळघाटच्या शिक्षणाचा आलेख चांगलाच घसरला होता. अशातच धार्मिक शिक्षण विभागाला काळिमा फासणारे कृत्य पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका जिल्हा परिषद शाळेतील सहाय्यक शिक्षकाने केल्यानंतर संपूर्ण शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे. प्राप्त माहितीनुसार गेल्या 29 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा काकरमल येथील सहाय्यक शिक्षक चव्हाण हे दुपारी 2 वाजताच्या सुमारास आपली शाळा सोडून जिल्हा परिषद शाळा दुनी या ठिकाणी गेले. त्यानंतर सहाय्यक शिक्षक चव्हाण यांनी दुनी शाळेत खिचडी बनवण्याकरिता मानधन तत्वावर कार्यरत असणारे एका महिला कर्मचारी सोबत अश्लील संभाषण केले. इतकेच नव्हे तर सहाय्यक शिक्षक चव्हाण हे मद्यधुंद अवस्थेमध्ये होता. शिक्षकाची मद्यधुंद अवस्था आणि अश्लील संभाषणाला विरोध करत त्याला चांगलेच फटकारले. इतक्यावरही तो तिथून जात नव्हता. हे बघून महिला कर्मचाऱ्याने जवळच्या एका दुसऱ्या महिलेला बोलून त्या मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या शिक्षकाला तेथून हाकलले. महिला कर्मचाऱ्याने आपल्यासोबत झालेली संपूर्ण आपबीती दुनी शाळा प्रशासन, धार्मिक गटशिक्षणाधिकारी गुणवंत वरघट आणि गटविकास अधिकारी महेश पाटील यांना दिली. यालाच अनुसरून दुनी शाळेत विस्तार अधिकाऱ्यांची एक चमू पाठवून चौकशी करण्यात आली आहे. मात्र घटनेला 8 ते 9 दिवस उलटूनही आजपर्यंत संबंधित शिक्षकावर कोणतीच कारवाई झालेली नाही. संपूर्ण शिक्षण विभागाला काळिमा फासणाऱ्या अशा चारित्र्यहीन शिक्षकावर कायदेशीर, दंडात्मक व फौजदारी कारवाई त्वरित करण्याची गरज आहे. तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.